भक्त शिरोमणी नामदेव महाराज की ऐका आपल्या मुंबईतील वारकरी बांधवांना माता माऊलीला माझे गुरुजींचे तिथी 11 एप्रिल रोजी आपल्या मुंबईचे वारकरी हरिभक्त विशाल महाराज पाटील जागतो याला किंमत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हेतूला किंमत जास्त आहे. तुझा हेतू काय? म्हणून या पार्था हेतू सांडोणे सर्वथा. तुझं क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही, पाप लागत नाही. कोणत्या कारणाने तू युद्ध करतोस? तुझा हेतू काय आहे? जागरूक असण्याला किंमत जास्त आहे. आपण कोणत्या वेळेला झोपतो? महाभारतामध्ये सुभद्रा थोड्यासाठी झोपली, पण तेव्हा तिला जागर राहायचं होतं. जागर राहण्याच्या वेळेमध्ये सुभद्रा झोपल्याने अनर्थ झाला. अभिमन्यू पोटामध्ये असताना तिला युद्धाचे डोहाळे लागले. महाराज, डोहाळे चांगले झाले पाहिजेत. आता आपण रामनवमीमध्ये डोहाळे ऐकले नाही का? कैकेयीचे डोहाळे ऐकले, सुमित्रेचे डोहाळे ऐकले. प्राणनाथा ऐसे वाटत असे जीवा कनिष्ठाशी द्यावा राज्यपट ज्येष्ठाशी धारावे धुरी दिगंतारा नये समाचार त्याचा आम्हा कैकेयी. सुमित्रा प्राणनाथ असे वाटत असे जीवा वडिलांची सेवा अहर्निशी. कौशल्याचे डोहाळे काय? आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी सुग्रीव अंगद जामवंत वीरा हनुमती किंवा लवकरी बोलिला वाल्मिकी तैसाचे करीन वर्तवून दाविन नामामुळे. हे सर्व डोहाळे आहेत. ऐकले असेल आपण रामनवमीमध्ये. पण सुभद्रेला युद्धाचे डोहाळे लागले आणि अभिमन्यू पोटामध्ये होता. श्रीकृष्ण परमात्मा आल्यानंतर श्रीकृष्णाला सांगितलं असं असं मला होतंय, मला युद्ध. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने सुभद्रेसाठी काही युद्धाचे नियम सांगितले. पण अति महत्वाचा विषय जो आला त्याचं नाव आहे चक्रव्यूह. चक्रव्यूहचा विषय जवळ आला. कधी कधी वेदांत सांगायला गेलं तर लोक झोपतात, नाही तर डोक्याच्या वरनं जातं. ते ऐकायचं असं त्यावेळेस तेव्हा झोप येते. चक्रव्यूहचा प्रसंग आल्याबरोबर सुभद्रा झोपली. चक्रव्यूहमध्ये प्रवेश करण्यापर्यंत तिने ऐकलं, त्याच्यानंतर झोप लागली. परिणाम तिच्या झोपेचं काय झाला? अभिमन्यूचा वध झाला. कारण अभिमन्यूला एवढंच ज्ञान प्राप्त झालं की चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा. त्या चक्रव्यूहातून बाहेर येऊ शकला नाही. का? तर तो झोपेमुळे, सुभद्रा झोपल्यामुळे. म्हणून जागरूक जे आहे हे ज्ञानाकडे नेते, झोप अज्ञानाकडे नेते. पण जगद्गुरु तुकोबार आहे, जागा आहे, ज्याने कर्तृत्व केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, त्यांना धन्यता देत नाही, त्यांच्या आई वडिलांना धन्यता देत नाही. हे उलट आहे. कसं काय? याचा विषय असा आहे, शास्त्रामध्ये याला कार्य कारण भाव असं म्हणतात. असा हा न्याय, कार्य कारण भाव न्याय असं शास्त्रामध्ये याला म्हणतात. की ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी त्याला कारण कोणतरी असला पाहिजे. समजा एखाद्या भिंतीवर चित्र आहे, त्या रंगपेटीतून चित्र स्वतःहून जात नाही. मी जातो लाल रेषा काढतो, मी जातो पर्वत काढतो, मी चंद्र सूर्य काढतो आणि पुन्हा रंगपेटीमध्ये येतो, असं नाही. ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार असला पाहिजे. ज्या अर्थी घट आहे, घट बनवणारा ज्या अर्थी आहे, घट डोळ्यासमोर दिसतोय, माती स्वतःहून घट निर्माण करू शकत नाही, त्या अर्थी कुंभार आहेच. त्या न्यायाने ही जे सात्विक मुलं आहेत त्या अर्थी यांचे आईबाप असलेच पाहिजेत. आईबाप असलेच पाहिजेत. आणि आईबाप घडवणारे धन्य आहेत. मग जगद्गुरु तुकोबार म्हणतात, धन्य माता पिता माऊली महावैष्णव संत
ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस समाधिस्थ होण्याकरता निघाले, आई वडिलांना धन्यता क्या द्यावी सांगतो ऐका. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर पैसा वया. आणि माऊली समाधीस्थाला बसायला गेले. तिने वेळा जोडले कर कमल, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली, नाही का. आणि समाधीचं द्वार लावलं. समाधीचं द्वार लावल्याबरोबर निवृत्ती महाराज कधीच वृत्तीवर नसतात, त्याने अंग टाकलं. म्हणते धरा धरा निवृत्तीसी, भेट झाली. माऊलीने सांगितलं, या तुझ्या पाठीमागे जे सैनिक लागलेले आहेत, तुझ्यावर जे संकट आलेलं आहे, यातून देवाशिवाय तुला सोडवणारा कोण नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. माऊलींचं ऐकलं आणि पंढरपूरच्या महाद्वारामध्ये कानोपात्रीने धाव ठोकली. देवाच्या चरणावर मस्तक आपटणार, आदळणार, देवाचे कडक पाय द्यायला लागले. बापरे, मी एवढी सुंदर आहे, माझ्या चेहऱ्यावर डाग येतील, ओरखडे येतील, ओरवर येतील, कसं डोकं टेकू, एवढी सुंदर होते महाराज. मग तिने सहज हात दाबून, बोट दाबून पाहिलं की देवाचे चरण किती कडक आहेत, किती सुकुम आहेत. म्हणून देवाच्या डाव्या पायामध्ये अशी आपली करंगळी दाबली. देवाने कानोपात्राला दाखवण्यासाठी आपले पाय एवढे सुकुमार केले, नवनीतासारखे, लोण्यासारखे, की कानोपात्राचे बोट आतमध्ये गेले. कानोपात्राने ओळखलं, बस हाच जगाचा मालक आहे, जगदीश्वर आहे, हाच माझा सांभाळ करणार आहे. कानोपात्राने देवाच्या समोर पदर पसरलं, पदर पसरलं. देवा, माझी स्थिती कशी झालेली आहे? हरणीचे पाडस व्याघ्र धरिये रे, मज नाही झाले पैसे देवा. देवा सांगितलं, देवा माझी परिस्थिती कशी झालेली आहे? एखाद्या हरणाच्या बछड्याला वाघाने धरावं, तसे हे वाघ माझ्याकडे लागलेले आहे. मोकळी आस जाहले उदास, हे कानोपात्रे हृदयात. देवा मला तुझ्या हृदयात घे. आणि कानोपात्रेने पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर महाराज मस्तक टेकवलं. लगेच सैन्य हजर झाले. कानोपात्राचे दोन्ही हात धरले सैनिकांनी. चल, राजाने बोलवले तुला. त्यांना फक्त कानोपात्रेचं शरीर सापडलं महाराज. कानोपात्रेने कधीच मान टाकून दिली होती. देवाने कानोपात्रेची ज्योत आपल्या ज्योतीमध्ये मिळवली. आजपर्यंत पंढरपुरात कानोपात्रा वृक्षामध्ये आहे. त्या झाडावर आपण दर्शन घेतो, ते कानोपात्र आहे. म्हणून अशा कुलामध्ये कन्या जन्माला येते. जगद्गुरु तुकोबाने त्यांना धन्यता देतात. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक मुलगा जन्माला आला ना, देव त्याचं संरक्षण करतो. देव बोलतो, मी त्याचा अंतकाळाला संरक्षण करीन. ते ऋणवेपण देखुनी अंगी, मी आपुलिया उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनु त्यागी परिचय करी. अर्जुना, तो देह ठेवत असताना जर सात्विक असेल तर त्या ज्ञानेश्वर वाचा आपण. देवावर त्यांचं ऋण झालेलं असतं. त्यांना सामान्य कुलामध्ये देव जन्माला घालत नाही. सत्व असणे जाणे जयाचे अर्जुना, ते तनु त्यागी स्वर्गीचे राय होती. ठाला मी स्वर्गाचा अधिपत्य देतो, राजा बनवतो. पण जे भक्ताच्या, संताच्या, सत्याच्या, धार्मिक विधीच्या आड येतील त्यांची बदली अशा ठिकाणी करीन त्यांना जेवायला मिळणार नाही. मग आहाराच्या नावे तृणही जेथ न उगवे, त्यांना कोणत्या योनीला जन्म घालणार आहे मी? ते व्याघ्र वृश्चिक आडवे ऐसे करून ठेवले. सात्विक जे आहेत, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, त्या सात्विक मुलांचा देवाला अभिमान आहे. म्हणजे सात्विक मुलं काय तमाशाला जातील का महाराज, का पिक्चरला जातील? सात्विक मुलं आहेत ते जगद्गुरु तुकोबा बोलतात, ते अखंड गीता आणि भागवत वाचतात आणि विठोबाचं नामस्मरण करतात.
भागवत भरिती समान गीता भागवत भरिती समान गीता भागवत भरिती समान म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षत्रेची मोहाने गीतेला सुरुवात झाली आणि गीतेचा शेवटही मोहाने झाला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादेन मय्याच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्य वचनम तव. माणसाला मोहातून बाहेर काढणारा जर कोणता ग्रंथ असेल तर तो गीता आहे. गीतेची सुरुवात होत असताना देवाच्या बापाचा अर्जुन ऐकत नव्हता. भगवंत बोलत होता मार याना, पण अर्जुन म्हणला नाही, याला मारणं राज्य सुख भोगण्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. या गौरवाते वधावे, आपण राज्य सुख भोगावे हे स्वप्नही माझे मन करू न शके. देवा मी स्वप्न सुद्धा करणार नाही, त्याच्यापेक्षा भीक मागलेली बरी. या आमचे बांधव आहेत, बंधू आहेत, मामा आहेत, सासरा आहेत, सगळे नातेवाईक आहेत, यांचा याना कसं मारू. भगवंत बोलतो अर्जुना हे तुला माणसं दिसतात, तुला फक्त आता हे भिंतीचे चित्र कसे आहेत, हे भिंतीचे सिंहाळे मानावे. मान निवटली या, मी याला मारलंय, तू आता फक्त पुसून काढ, एवढंच कार्य तुला आहे. पण अर्जुन ऐकायला तयार नव्हता. पण गीता या करता सांगितले की अर्जुनाचा मोह जावावा. अर्जुनामध्ये बदल झाला आणि अर्जुन बोलू लागला, देवा आता मी अर्जुन राहिलो नाही, आता मी अर्जुन नाही, आता तुझ्या स्वरूपाला प्राप्त झालो. आता करिष्य वचनम तव, आता सांगशील ते करीन. पहिला बोलत होता सांगितलंच तरी करणार नाही, आता सांगशील ते करीन. या दोन्ही वाक्यांच्या मध्ये जर कोण असेल तर ते गीता आहे. एवढा फरक गीता करून देते. का? फक्त ती गीता श्रवण करताना आपण अर्जुनाच्या स्थितीला पोहोचलो पाहिजे. आपण फक्त साडीसाठी पारायण करतोय, हा भाग नवल आहे, ही नवलाची गोष्ट आहे. एखाद्याला साडी कमी पडू द्या, संपूर्ण गावामध्ये बाजार, मला साडी भेटली नाही. साडीसाठी प्रवचन, साडीसाठी पारायण नाहीत महाराज. आत्मकल्याण कसं याकरता ज्ञानेश्वरी पारायण आहे, याकरता गीता आहे. याच्याकरता या उद्देशाने पारायणाला बसलं पाहिजे की अर्जुनाच्या दृष्टीमध्ये काय बदल झाला तो माझ्यात झाला पाहिजे. अर्जुन मारायला तयार नव्हता. भगवंत एकदा अर्जुना हतोवा प्राप्यसे स्वर्ग जित्वा वा भोक्षसे महिन. हरलास तर स्वर्गाला प्राप्त होशील, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील. हतोवा प्राप्यसे स्वर्ग, हे शिकवणारी गीता. अर्जुनाने सांगितलं देवा आता मी अर्जुन राहिलोच नाही. पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या 18व्या अध्यायापर्यंत जसं एक एक कलेने चंद्र कमी होत जातो आणि मग आकाशातून नाहीसा होतो, मग पुनवे होऊन जायचं शशिबिंब दिवसा दिवसे हरपे अवसे नाहीच हो. माऊली बोलतात चंद्राचे एक एक कोर जशी कमी व्हावी तसे अर्जुनातल्या देहाचा विकार कमी झाला. आणि आता अर्जुन बोलला देवा मी अर्जुन राहिलो नाही, गुंतलो होतो अर्जुन गुन्हे, तो मुक्त झालो तुझी या नामे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही.
तुला काही सांगायचंच नाही, कोणाला मारू, मारण्यासारखं राहिलेच नाही. सर्व भगवंत स्वरूप त्याला दिसू लागला. मग देवाने मिठी मारली. तो सावला कंकुन उभारून काही दक्षिणो आलिंगेला स्वशरण भक्तराज अर्जुन आणि आपल्या अंतकरणातलं अर्जुनाच्या अंतकरणामध्ये घातलं. ये हृदयचे हे हृदय घातले, द्वैत ना मोडिता केले आपणा सारखे. म्हणजे तो अर्जुनाने मी देव हे द्वैत न मोडिता आपल्यासारखं केलं. एवढी गीता आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबारा बोलतात गीतेचं श्रवण करा. जे सात्विक आहेत ते गीतेचं श्रवण करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ठर ठर माझं इथे गीता जयंतीला या गावात झालेलं आहे कीर्तन. गीता माझा आवडीचा विषय आहे. गीता ज्ञानेश्वरी आवडीचा विषय आहे. असं म्हणाल की ज्ञानेश्वरीच माझं गुरु आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण ज्ञानेश्वरीचं एका बोट धरलं महाराज बस, कोणाचे पाय धरण्याची गरज नाही. ज्ञानेश्वरी कृपा प्रसाद देणारा ग्रंथ आहे. एवढी कृपा कोणताही ग्रंथ करत नाही, कोणताच नाही ग्रंथ. बाकीचे ग्रंथ तुम्हाला अगोदर वाचावे लागतात. वाचू का नको. पण ज्ञानेश्वरी वाचण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी शिवाय आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. पुढा स्नेह पाझरे माऊली बोलतात, मागा चालते अक्षरे. ज्ञानेश्वरी नंतर वाचाल तुम्ही. शब्द पाठी अवतरे कृपा आधी. ज्ञानेश्वरी वाचण्याच्या अगोदर कृपा होते. एवढा कृपावंत ग्रह आहे. असा ग्रंथ कुठंच नाही जगाच्या पाठीवर. आळंदीमध्ये 8 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली. त्याचं नाव आहे सोहम. जो तुम्हाला शिक्षण संस्थेकडून दोघांचा सत्कार झाला. आईला प्रश्न केला, आमच्या ठिकाणी 8 वर्षाच्या मुलांना काय खावं हे कळत नाही, आई बाबा बोलता येत नाही. या 8 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली. कशामुळे पाठ केली? आईचं गोड उत्तर आहे. त्या आईने उत्तर दिलं, हा मुलगा गर्भावस्थेमध्ये असताना ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केली, तेव्हा या मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली. गर्भावस्थेमध्ये असताना जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का माऊली अवतीर्ण होणार नाही. आपण फक्त तोंडाने बोलायचं माऊली परत या, शिवाजी महाराज परत या, राजे परत या. परत येण्याकरता तुम्ही कौशल्या माता बनली पाहिजे तर राम येईल महाराज. तर राम येईल. तुम्ही यशोदा मैया झाला पाहिजे तर कृष्ण येईल. तुम्ही जिजाऊ झाल्या तर शिवाजी येईल. तुम्ही रुक्मिणी झाल्या तर माऊली का अवतार घेणार नाही तुमच्या उदरी महाराज. आपण रुक्मिणी माता झाला पाहिजे महाराज. आपण म्हणून त्या मुलाला ज्ञानेश्वरी पाठ करण्याकरता आईचं योगदान आहे. म्हणून धन्य माता पिता तयाची.
नामदेव जनाबाई नामदेव